नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला झटपट पिठलं कसं करायचं आणि त्याला लागणारं साहित्य सांगते। 1 कप चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 मीडियम साइज कांदे सोलून घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। कांदेही बारीक चिरून घेतलेले आहे। फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत। चण्याच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे। चार कप पाणी पिठामध्ये घालून घोळ तयार करून घेत आहे। चण्याच्या पिठाचा घोळ तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आहे तो घालत आहे। चण्याच्या पिठाचा घोळ तयार करून झालेला आहे। तर आता आपण पिठलं तयार करण्यासाठी फोडणी तयार करूया। गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी राई आहे ती घालत आहे। राई छानपैकी तडतडलेली आहे तर आता मी चिरलेला कांदा आहे तो घालत आहे। कांदा व्यवस्थितरित्या परतून घेत आहे।
कांदा मऊ झाल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे तीही घालून पुन्हा परतून घेत आहे. आणि आता कढीपत्ताही घालत आहे आणि परतून घेत आहे. कांदा, मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थितरित्या परतून घेतल्यानंतर 2 चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती घालत आहे आणि पुन्हा व्यवस्थितरित्या परतून घेत आहे. कांदा भाजत असतानाच ह्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालत आहे आणि पुन्हा व्यवस्थितरित्या परतून घेत आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून पुन्हा परतून घेते. आणि थोडी चिरलेली कोथिंबीर आहे तीही घालत आहे. आता यामध्ये मी चण्याच्या पिठाचा घोळ आहे तो ओतत आहे. चण्याच्या पिठाचा घोळ फोडणीमध्ये ओतल्यानंतर त्या भांड्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घेऊन तेही याच्यामध्ये घालत आहे. पिठलं सतत ढवळत राहावं लागणार आहे, नाहीतर हे पिठलं तळाला करपण्याची शक्यता जास्त असते. पिठलं दाटसर झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून पुन्हा एकदा ढवळून घेते. पिठलं तयार झालेलं आहे, तर आता मी गॅस बंद करून पिठल्याबरोबर भाकरी करायला सुरुवात करते. तर आता मी तांदळाच्या पिठाचा गोळा घेऊन भाकरी थापायला सुरुवात करते. तांदळाची भाकरी थापून झालेली आहे, तर मी तव्यावर आता ही भाजून घेते.
तांदळाची भाकरी आपली दोन्ही साईडने छानपैकी भाजून झालेली आहे. पिठलं आणि भाकरी दोन्ही तयार झालेली आहेत. उत्कृष्ट, स्वादिष्ट आणि खमंग असं पिठलं तयार झालेलं आहे. पिठल्याबरोबर तांदळाची भाकरी, हिरव्या मिरच्या, कांदा आणि लाल चटणी ठेवलेली आहे. आपणही हे पिठलं तयार करून पाहावं आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.